मुदखेड शहरातील नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या रेल्वे भुयारी मार्गाचे उद्घाटन दिनांक 11 डिसेंबर रोजी पार पडताच रेल्वे विभागाने दिनांक 14 डिसेंबर गुरुवारी रात्री तडकाफडकी एक पत्रक काढून शहरातील मागील काही वर्षापासून सेवेत असलेले रेल्वे गेट बंद करण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे गेट कायमचे बंद करण्यात आला. बंद करण्यात आलेले रेल्वे गेटमुळे दोन भागात विभागले गेलेले मुदखेड शहर रेल्वे गेटमुळे जोडलं जायचं. शहर हे दक्षिण आणि उत्तर असे असून दक्षिण भागात सर्वच शासकीय कार्यालय असून त्यात नगर परिषद, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, MSCB कार्यालय, न्यायालय, SBI बँक, DCC बँक असून या कार्यालयात काम करून घेण्यासाठी स्थानिक नागरिकांना रेल्वे गेट बंद झाल्यामुळे रेल्वे भुयारी मार्गातून मार्गक्रमण करणे खूपच अवघड आणि अपघाताचं असल्याचं काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं. कारण रेल्वे भुयारी मार्गात पदचारी मार्ग नसल्यामुळे शेवटी नाईलाजास्तव रेल्वे गेट हाच अपरिहार्य असल्याचं दिसतंय. शहराची शोकांतिका अशी की उत्तर भागात शैक्षणिक महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, ITI महाविद्यालय, जुनी वस्ती असलेले गाव असून या भागाच्या नागरिकांना दक्षिण भागात यावं लागतं आणि रेल्वे गेट कायमचा बंद असल्यामुळे रेल्वे गेट परिसरात असलेले व्यापारी बाजारावर मोठा परिणाम झाल्यामुळे मोठा फटका व्यापारी वर्गाला बसला. दक्षिणेतून उत्तर आणि उत्तरेतून दक्षिण या भागात सर्वसामान्य पदचाऱ्यांना मार्गक्रमण करण्यासाठी रेल्वे गेट हा खूपच उपयुक्त साधन असून रेल्वे गेट कायमचं बंद झाल्यामुळे सर्वसामान्य पदचाऱ्यांची खूपच तारांबळ झाली. याच संदर्भात दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता बालाजी मंदिर मोंढा या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे नेते, व्यापारी, सर्व किरकोळ व्यापारी यांनी एकानुमते बैठक करून रेल्वे गेट कृती समिती स्थापन करून रेल्वे गेट पुन्हा सुरू करावं किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून उड्डाण पूल, हुतात्मा स्मारक या ठिकाणी करण्यात यावा या संदर्भात रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना भेटून निवेदन देणार असल्याचं सांगितलं. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.